हॅलो. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बद्दल तुम्हाला मी डेमो देतो. बेसिकली हे डिफॉल्ट टॅलीचे काही फीचर्स आहेत. क्रिएट, अल्टर, चार्ट ऑफ अकाउंट्स, वाउचर्स बेसिकली. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग मॉड्यूलमध्ये आपण संपूर्ण सेल्स सायकल, प्रोडक्शन सायकल आणि परचेस सायकल हे इन्क्लूड केलेले आहेत टॅलीमध्येच. सो आपण डायरेक्टली स्टार्ट करू. त्याच्यामध्ये माझ्याकडे आता दोन मास्टर्स आहेत. बेसिकली कस्टमर लेजर, जे मी असं बनवलंय, आणि या लेजर मध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत की हे डोमेस्टिक आहे का एक्सपोर्ट वाला आहे. त्याचे पेमेंट टर्म्स, डिलिव्हरी टर्म्स हे तुम्ही लेजर मध्ये फिक्स करून ठेवू शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे सप्लायर, वेंडर. सो वेंडरलाही सेम ऑप्शन्स आहेत की क्रेडिट पिरियड तुम्हाला त्यांनी किती दिला आहे, त्याचं मास्टर टाईप काय आहे, डोमेस्टिक, एक्सपोर्ट वगैरे. सो हे मी स्किप करतो लेजर क्रिएशन्स अँड एव्हरीथिंग. डायरेक्टली आपण स्टॉक आयटम मास्टर वरती येऊ. तर स्टॉक आयटम मास्टर मध्ये आपले 3-4 प्रोडक्ट्स असतील. फर्स्टली असेल फिनिश प्रोडक्ट, जो की माझा मेन, जो मी बनवतोय एंड एंड प्रोडक्ट असेल, ज्याला मी ऑटोमॅटिकली बॅच जनरेट होईल अशी सेटिंग करून ठेवलेली आहे, मेंटेन इन बॅचेस. येस. आणि याच्यामध्येच मला एक ऑप्शन आहे की त्याला अल्टर कंपोनेंट्स म्हणजे बिल ऑफ मटेरियल सेट करायचं. तर मी त्याच्यावरती येस क्लिक केलं. तर इथे माझे 3 प्रोसेसेस होतात त्या मटेरियल वरती: कटिंग, बेंडिंग, शिपिंग अँड डिस्पॅच. सो फर्स्टली कटिंग मध्ये हे माझे 2 रॉ मटेरियल्स आहेत की हे कट होतात एक नॉचसाठी. सो मी ते हे सेट केलेलं आहे. आणि तो रॉ मटेरियल कट होऊन माझी कोणती सेमी एफजी क्रिएट होते. आता कटिंगला कटिंगची सेमी एफजी क्रिएट होणार. सो बेसिकली मी कटिंग हे सेमी एफजी सिलेक्ट करून त्याचं नेक्स्ट गोडाऊन सिलेक्ट केलेलं आहे. सेम वे रॉ मटेरियल 2 ला केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलेला आहे की मटेरियल कोड. एखाद्या मटेरियलला जर मल्टिपल तुमच्याकडे चॉईसेस असतील तर तेही तुम्ही तिथे सेट करू शकता. तर सेव्ह केलं मी. सेम वे माझं पेंटिंगची प्रोसेस आहे. याच्यामध्ये लास्ट प्रोसेसला माझं कटिंग होतं. तर ह्या प्रोसेसला माझं कटिंग कन्झ्युम होईल आणि नेक्स्ट प्रोसेसला बेंडिंग तयार होईल. आणि ही लास्ट वाली प्रोसेस आहे माझी शिपिंग अँड डिस्पॅच. सो बेसिकली ही प्रोसेस काय आहे की लास्ट ला माझा बेंडिंगचा जो सेमी एफजी आहे तो कन्झ्युम होईल आणि माझा लास्ट जो प्रोडक्ट आहे, फिनिश प्रोडक्ट, तो तयार होईल. मी हे ऍक्सेप्ट करतो. हे झालं बिल ऑफ मटेरियल रिलेटेड. आणि याला आपण प्रत्येक आयटमला तुम्ही पिन लोकेशन वगैरे सेट करू शकता. आता इथे मी एफजी गोडाऊन सेट केलंय. तसं तुमचे दुसरे काही गोडाऊन्स असतील तेही तुम्ही सिलेक्ट करून ठेवू शकता. आता मी एफजीच ठेवतो. आणि हे काही जीएसटी रिलेटेड डिटेल्स त्या स्टॉक आयटमच्या. आणि इथे आपण ऑप्शन दिलेलं आहे प्रत्येक प्रोडक्टला किंवा प्रत्येक एंट्रीला डॉक्युमेंट तुमची जर काही असेल तर तुम्ही अटॅच वरती क्लिक करून, इथे समजा माझं हे कोट आहे, ओपन केलं मी, तरी माझं इथे अटॅच होऊन जातं. आणि तुम्ही परत व्ह्यू वरती क्लिक केलं तर ते तुम्हाला व्ह्यू होतं. सो ऍक्सेप्ट करतो मी आता सध्या. सेव्ह केली मी एंट्री. तर माझ्याकडे सेमी एफजी आहे, रॉ मटेरियल आहे. तर मला बेसिकली काय करायचं, माझ्याकडे एक सेल्स ऑर्डर आहे. सेल्स ऑर्डर एक नवीन तयार करतो मी. सेल्स ऑर्डर, कस्टमर नेम, मोड टर्म्स ऑफ पेमेंट 30 वगैरे, सेल्स. आणि मला ह्या फिनिश प्रोडक्टची सेल्स ऑर्डर आलेली आहे सध्या. सो याची एंट्री मी करतो की मला 100 क्वांटिटीची ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये रेट माझा 4,400 आहे पर मास. सो हे मी सेव्ह करून घेतो. सीजीएसटी पेबल, जीएसटी पेबल. आणि इथे पण तुम्हाला सेल्स ऑर्डर किंवा परचेस ऑर्डर असेल कस्टमरची तर ती तुम्ही इथे पण अटॅच करू शकता कोणती. आणि ती जी अटॅच केलेली असेल ती तुम्ही सेव्ह केली. समजा आता ही सेल्स ऑर्डर मी सेव्ह केली आणि परत डे बुकला गेलो, सेल्स ऑर्डर नंबर 2, तर ही तुम्हाला अटॅच दिसते तिथे, त्याचा पाथ पण दिसतो.
मी व्ह्यू वरती क्लिक केलं तर ते जे काही असेल मला व्ह्यू होऊन जाते ती पीडीएफ. सो एस्केप करतो. आता माझ्याकडे सेल्स ऑर्डर आहे, तर मी सेल्स ऑर्डरचे मला रिपोर्ट बघायचे. काही रिपोर्ट्स आहेत. डिस्प्ले मो रिपोर्ट्स मध्ये गेलो मी. स्टेटमेंट्स ऑफ इन्व्हेंटरी, त्याच्यामध्ये सेल्स ऑर्डर आउटस्टँडिंग आणि ऑल ऑर्डर. सो बेसिकली मी लेजर वाईज डायरेक्टली बघू शकता की कस्टमर नेम आहे. तर कस्टमर हा माझा वेंडर आहे. त्याच्याकडं मी ऑलरेडी 50 ची ऑर्डर दिलेली त्याने मला, आणि त्याच्यातली एक बॅलन्स क्वांटिटी आहे, आणि आता ही मी जी 2 नंबरची टाकली त्याच्या अगेन्स्ट 100 क्वांटिटी बॅलन्स आहे. सो हे मी सेव्ह नाही करत. सो हे हा रिपोर्ट तुम्हाला इथे दिसतो, आणि त्याच्यानंतर त्याच्या ई बुक मध्ये जर तुम्ही गेला तर इथे ऑप्शन आहे की तुम्ही त्याचा एमआरपी रिपोर्ट रन करू शकता ते सेल्स ऑर्डरच्या. समजा माझी सेल्स ऑर्डर नंबर 2 आहे, मी एमआरपी रिपोर्ट रन केला तर ह्या रिपोर्टनी मला काय कळते की माझ्याकडे ऍक्च्युअल क्वांटिटी काय आहे. आता याची माझ्याकडे 49 क्वांटिटी आहे रॉ मटेरियल 2 ची. सो मला 51 ची ऑर्डर द्यावी लागेल, आणि रॉ मटेरियल 1 जो आहे त्याची मला 100 ची ऑर्डर द्यावी लागेल. ऑर्डर म्हणजे रिसीव्ह करायचे, माझ्याकडे आता काही स्टॉक नाही. तर मी बेसिकली काय करेल, वाउचर्स मध्ये जाईल. माझा जो एक वेंडर आहे परचेस ऑर्डरला जाईल. माझा वेंडर आहे जो वेंडर नेमच्या नावाने, त्याला मी सिलेक्ट करेल. आता इथे 2 लेवल्स तुम्ही लावू शकता की एक जण परचेस ऑर्डर एंटर करेल आणि क्रिएट करेल, आणि दुसरा जो असेल, जो हायर ऑथराइज्ड पर्सन, तो चेक किंवा अप्रूव्ह करेल परचेस ऑर्डर. सो आता सध्या मी मेकर घेतो अँड आर एम परचेसेस. माझा परचेस ऑर्डर मला द्यायची आहे रॉ मटेरियल 1 या नावाने. मटेरियल 1 चे बॅचेस क्वांटिटी 500, रॉ मटेरियल 2 एनी बॅचेस क्वांटिटी 500. तर CGST पेएबल, SGST पेएबल, हे सेव्ह करून घेऊ. आणि याच्यावरती तुमची अशी परचेस ऑर्डर तयार होते ज्याच्यामध्ये आयटम इन्फॉर्मेशन आणि खाली तुमचे टर्म्स पण दिसतात, आणि लोगो वरती लोगो पण अटॅच होऊन जातो. मी ही एंट्री सेव्ह करतो. आणि सेम वे जसं आपण सेल्स ऑर्डरला अटॅच केलं तसं याच्यामध्ये पण अटॅचचं ऑप्शन आहे. तुम्ही अटॅच वरती गेले, काही पण अटॅच केलं ते सेव्ह होऊन जातं त्या ऑर्डर. सो मी आता एक रिपोर्ट जस्ट चेक करतो की माझ्याकडं ऑर्डर किती आहेत पेंडिंग. सो मी स्टॉक आयटमला गेलो, मला समजा रॉ मटेरियल आहे, रॉ मटेरियल 1, त्याच्या अगेन्स्ट माझ्या किती ऑर्डर्स आहेत ऍक्च्युअल मध्ये, मला टाकायची गरज आहे का. सो मला इथे क्वांटिटी रेट दिसते पेंडिंग, एंटर केलं मी तर मला ऑर्डर नंबर दिसतात पुढे 1 2, आणि एवढी बॅलन्स क्वांटिटी माझी रिसीव्ह करायची पेंडिंग आहे ऑलरेडी. सो 451 ऑलरेडी पेंडिंग होती, तर मला 500 ची ऑर्डर द्यायची काही गरजच नव्हती. So, ते अवॉइड करण्यासाठी हा रिपोर्ट तुम्हाला हेल्प करेल. झालं तर आपण एक GRN मारू वाउचर्स मध्ये. वेंडर नेम, तर तुम्ही माझे दोन्ही ऑर्डर्स आहेत, मी सेकंड वाली सिलेक्ट करतो. इथे पण तुम्हाला ऑप्शन आहे की मेकर चेकर. समजा GRN करणारा पर्सन दुसरा कोण असेल आणि GRN ऍक्सेप्ट करणारा पर्सन दुसरा कोण असेल, अप्रूव्ह करणारा, तर तुम्ही इथे 2 लेवलचं लॉक लावू शकता. अँड इथे नेम ऑफ आयटम ऑटोमॅटिकली येतं. तुम्ही इथे पण बॅच नंबर ऑटोमॅटिकली येतं. जर तुम्हाला मॅन्युअली टाकायचं असेल तर तुम्ही मॅन्युअली पण टाकू शकता. आता मी मॅन्युअली टाकतो RMBCH1. क्वांटिटी मला 100च आली आहे. RMCH2, RMCH2, आणि क्वांटिटी याची पण 100 आली. तर याच्यामध्ये तुम्हाला बाकी काही एडिट करायची गरज नाही.
सेव्ह केलं तुम्ही डायरेक्टली सेव्ह होऊन सेव्ह झाली एंट्री. आता याच्यामध्ये आपण क्वालिटी चेकिंगचं पण लॉक लावलेलं आहे की एखादं जर जीआरएन पर्सनने केलं तर ते क्वालिटीनी चेक केल्याशिवाय पुढे जात नाही. तर इथे रिपोर्ट आहे एक RM इनवर्ड इन्स्पेक्शन पेंडिंग. त्याच्यामध्ये तुम्ही गेला की इथे तुम्हाला जीआरएन नंबर वगैरे दिसतो. तर तुम्ही एंटर केलं मटेरियल 1 आणि 2 दिसतो. तर तुमचा क्वालिटीचा जो पर्सन असेल तो काय करू शकतो की इथे जाऊन समजा 100 क्वांटिटी आहे, एखादी क्वांटिटी रिजेक्ट करू शकतो इथे एंटर केलं. समजा याचे मला 2 रिजेक्ट करायचे, तर मी 2 रिजेक्ट करतो. इथे खाली जे स्टेटस आहे पार्शली रिजेक्टेड वगैरे ते ऑटोमॅटिकली अपडेट होतं आणि तुम्ही एंट्री ऍक्सेप्ट केली की जे तुम्ही रिजेक्ट केलं त्याची ऑटोमॅटिकली एक रिजेक्शन एंट्री क्रिएट होते आणि जे तुम्ही स्टोअरला ट्रान्सफर केलं म्हणजे जे ऍक्सेप्ट केलं तुम्ही 99 आणि 98 ते ऑटोमॅटिकली स्टोअरला ट्रान्सफर होते. सो याच्यामध्ये याचा पण रिपोर्ट आहे RM इनवर्ड इन्स्पेक्शन पेंडिंग. याच्यामध्ये GRN नंबर 25 त्यामध्ये बघू शकता तुम्ही की 200 नॉसचा माझा क्वांटिटी रिसिव्ड होती आणि रिजेक्टेड 3 क्वांटिटी. तुम्हाला अजून डिटेल्ड पाहिजे तुम्ही एंटर केलं तर ते बाहेरच हायलाइट करून देतं की याची माझी 1 नॉस रिजेक्ट झाली आणि याची माझी 2 नॉस रिजेक्ट झाली. स्केप करतो. आता मला स्टॉक बघायचा ऍक्च्युअल मध्ये माझ्याकडे किती आहे. सो मी स्टॉक आयटमच्या रिपोर्टला गेलो डायरेक्टली रॉ मटेरियलला. इथे मला क्लोजिंग बॅलन्स डायरेक्टली दिसून हायलाइट होऊन जातो 99. बट अजून एक रिपोर्ट आहे रॉ मटेरियल 1. हा मला रिपोर्ट काय दाखवतो माझा ऍक्च्युअल स्टॉक आयटम कुठे आहे. आता माझ्याकडे 99 स्टॉक आयटम्स आहेत बट जे 2 स्टॉक आयटम आहेत ते RM गोडाऊन मधनं रिजेक्ट झालेले माझे त्याच्या अगेन्स्ट. आणि तसंच माझा रॉ मटेरियल 2 जो आहे त्याचे 98 आहेत कारण की 3 स्टॉक आयटम्स आहेत ते माझे रिजेक्ट झालेले RM गोडाऊन मध्ये. सो वाउचर्स मध्ये गेलो मी. आता माझ्याकडे स्टॉक वगैरे संपूर्ण आहे. सो मी F10 मध्ये गेलो. नाही, पहिली इंडेंट जनरेट करू आपण मटेरियल रिक्विजिशन. सो इंडेंट वाउचरला गेलो तर इथे डायरेक्टली तुम्ही तुमचा जो काही वर्क ऑर्डर नंबर असेल त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इंडेंट इश्यू करू शकता. इंडेंट म्हणजे मटेरियल रिक्विजिशन फॉर प्रोडक्शन. सो मी वाउचर्स मध्ये गेलो पहिलं F10 केलं. माझा एक शेड्यूल आहे 56 नंबरचं कस्टमर नेम. ही बेसिकली वर्क ऑर्डर आहे की तुम्हाला काय प्रोड्यूस करायचं आहे. इथे ऑर्डर ड्यू डेट टाकतो 1 एप्रिल 1 मे सॉरी. इंजिनिअरिंग नेम सूर्यकांत. फॉन्ट डेट 1 मे. टर्न अराउंड टाइम 1 डे. अँड जर तुमच्याकडे दुसरा काही ऑर्डर नंबर असेल की बेसिकली SO-001 002 तुम्ही टाकू शकता. हे प्रिंट होतं रूट कार्ड वरती. आणि सर समजा मी फिनिश प्रोडक्ट सिलेक्ट केलं इथे एनी ची क्वांटिटी मला प्रोड्यूस करायची आहे 100 टाकलं मी इथे सेट बॉम्ब म्हणून एक ऑप्शन आहे. सो मी यस केलं इथे. तर इथे ऑटोमॅटिकली माझ्या जे काही प्रोसेसेस असतात ते येऊन जातात. आता माझी फर्स्ट प्रोसेस आहे रॉ मटेरियल. त्याला मी रॉ मटेरियल 1 वापरतो आणि रॉ मटेरियल 2 वापरतो. जर तुम्ही 2 नाही वापरत तुम्ही डायरेक्टली नॉट अप्लिकेबल करू शकता इथे आणि ते रिमूव्ह होऊन जातं. बट आता मी वापरतो त्यामुळे मी सिलेक्ट करतो रॉ मटेरियल 1 आणि बाकीच्या इथे काही नाही एंटर करत गेलं सेव्ह होऊन जातं ते. सो याच्यामध्ये माझा बॉम्ब सेट झालेला आहे. मी सेव्ह करून घेतो आधी एंट्री. तुम्ही बघू शकता 456 नंबरचं शेड्यूलची एंट्री आहे. त्याला मी गेलो कंट्रोल P केलं तर अशा प्रकारे एक रूट कार्ड तयार होते त्याच्यामध्ये तुमचं फिनिश प्रोडक्टचं नाव, इन्फॉर्मेशन, कितीची ऑर्डर आहे, कोणत्या गोडाऊनला पाहिजे, वर्क ऑर्डर नंबर काय आहे, ड्यू डेट, बॉन्ड डेट, सो सेल्स ऑर्डर नंबर जर पाहिजे असेल तर तो तिथे टाकलेला येतो. आणि इथेच खाली मी तुमची प्रोसेस कोणती आहे, माझी प्रोसेस ID ही आहे 10398 आणि ती कटिंगची प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये माझा प्रोडक्ट आहे कटिंग सेमी एमची. सो मी जर स्कॅन केला हा बारकोड
तर माझे हे दोन जे मटेरियल आहेत, मटेरियल 1, मटेरियल 2, 100 क्वांटिटी हे कन्झ्युम होऊन जातात. तर मी तुम्हाला ती प्रोसेस दाखवतो. बेसिकली काय आहे, सगळ्यात आधी तुम्हाला इंडेंट जनरेट करावी लागते. 4, 5, 6 माझा जो ऑर्डर नंबर आहे, तो मी इथे स्कॅन केला की तो ऑटो सिलेक्ट होतो. इथे कटिंगला गेलो मी, प्रोडक्शन केलं. रॉ मटेरियल 1 आणि रॉ मटेरियल 2 हे दोन्ही ऑटोमॅटिकली इथे येतात. सो रॉ मटेरियल 1, रॉ मटेरियल 2 हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतात. क्वांटिटी पण ऑटो येते. तुम्हाला काही करायची तिथे गरज नाही. आणि इथे तुम्ही प्रिव्ह्यू पण चेक करू शकता त्याचा. सो मी जर वाउचर्सला गेलो, आता माझ्याकडे इंडेंट म्हणून आहे, तर मी स्टॉक ट्रान्सफर एंट्रीला गेलो. मटेरियल इश्यू म्हणून एंट्री आहे. मी कटिंगला सध्या स्टॉक ट्रान्सफर करतो. 916 तो इथे हायलाइट करेल आणि बाकीचा जो रॉ मटेरियल आहे ते ऑटो सिलेक्ट होईल इथे. मी काय करतो आता, जस्ट स्टोर गोडाऊन आहे, 99 क्वांटिटी मला पाहिजे. आणि दुसरं जे स्टोर गोडाऊन आहे, इथं आता माझ्याकडे याची दोन दोन क्वांटिटी आहे. सो मी कोणती पण बॅच सिलेक्ट करू शकतो. जर सेकंड केली तर ते मला एरर देतं की तुमची फर्स्ट बॅच सिलेक्ट करा. फर्स्ट बॅच सिलेक्ट करतो मी 49 आणि सेकंड बॅच सिलेक्ट करतो मी 50. तुम्ही अशी पार्शली पण ती डबल बॅच देऊ शकता. सो मी 99 सिलेक्ट केली, इथे कंट्रोल ए केली. तो काय होईल, माझा जो स्टॉक आहे, मी जेव्हा चेक करेल स्टॉक क्वेरी रॉ मटेरियल 1, तर मला तो कटिंगच्या गोडाऊनला दिसेल की याची प्रोसेस झालेली नाहीये आणि हा रॉ मटेरियल माझ्या या स्टेज वरती किंवा प्रोडक्शनच्या लोकेशनला आहे कटिंगच्या. सो आता मी काय करेल, माझ्याकडे स्टॉक वगैरे सगळं आहे. सो मी एक कटिंगची एंट्री पास करेल. आता हा माझा स्टेज आहे, कटिंगची प्रोसेस चालू आहे त्या मटेरियल वरती. सो मी इथे काय करेल, डायरेक्टली शेड्यूल वरती येईल. माझा जो शेड्यूल नंबर आहे तो स्कॅन करेल बारकोड आणि इथे फिनिश प्रोडक्ट क्वांटिटी टाकेल. आता ही तुम्ही चेंज करू शकता. 100च्या पुढे जास्त टाकली तर ते एरर देईल तुम्हाला की शेड्यूल तुमचं 100चं आहे, तुम्ही जास्त नाही टाकू शकत. आता जर मी 100चं टाकलं, माझ्याकडे मटेरियल 99 आहे. आपण ते चेक करू. जस्ट कटिंगला गेलो मी, तर इथे तो असं एरर देईल की तुमचं निगेटिव्ह स्टॉक मध्ये जाते आणि तुमची ऍक्च्युअल क्वांटिटी तुमच्याकडे -1, म्हणजे माझ्याकडे 99च क्वांटिटी आहे. सो मी वाउचर्सला जाईल, 4, 5, 6 स्कॅन करेल इथे आणि क्वांटिटी मी आता 99च बनवतोय, तर 99च टाकेल. एंटर केलं मी, कटिंगला गेलो. आता माझ्याकडे दोन बॅचेस, एकच बॅच आहे ऍक्च्युअली 99 वाली, ती मी इथे सिलेक्ट केली. रॉ मटेरियल 2 ला गेलो, तर माझ्याकडे इथे दोन बॅचेस आहेत. सो मी इथे दोन्ही सिलेक्ट करू शकतो, 49 आणि ही 50. एफ जी इथे काही करायची गरज नाही. हे माझं सेव्ह झालं की त्याला एक स्टार्ट टाइम म्हणून सेव्ह होतं की तुमची प्रोसेस आता स्टार्ट झाली म्हणून. स्टार्ट टाइम 25 एप्रिल 18 वाजून 11 मिनिटं. तर तुम्हाला इथे ऑप्शन आहे की अपडेट एंड टाइम. तुम्ही जर एंड टाइम अपडेट केला, इथे वाउचर परत ओपन केलं, इथे एंड डेट आणि एंड टाइम दोन्ही अपडेट होऊन जातं ऑटोमॅटिक. ऍक्सेप्ट केलं मी. सो नेक्स्ट प्रोसेस आहे माझी बेंडिंगची. बेंडिंगला स्टेज सिलेक्ट केलं मी, बेंडिंग म्हणून माझं ते प्रोसेस मी स्कॅन केली 4, 5, 6. इथे मी 100 घेऊ शकतो का? जर तुम्ही एंटर केलं आणि इथे गेला तर तुम्हाला ते ऍक्च्युअल मध्ये एरर देईल
की माझी लास्ट प्रोसेस 99 ची झाली आहे आणि 1 निगेटिव्ह स्टॉक आहे. मी परत पेंडिंगला जाईल, माझं स्कॅन करेल आणि इथे बराबर क्वांटिटी टाकेल 99. 99 क्वांटिटी टाकली की तो एरर देणार नाही आणि तुम्ही डायरेक्टली सेव्ह करतात. सेव्ह झाली एंट्री की मग माझी याच्या पुढची प्रोसेस आहे शिपिंग अँड डिस्पॅच. सो मी अदर वाउचर्स मध्ये गेलो, शिपिंगचं स्टेज सिलेक्ट केलं, 456 शेड्यूल नंबर स्कॅन केला. शिपिंग अँड डिस्पॅच ही लास्ट वाली प्रोसेस जी आहे माझी, याला 99 क्वांटिटी आहे आणि याला बॅच नेम जो आहे तो ऑटोमॅटिकली जनरेट होतो. आता माझा लास्ट प्रोसेसला 455 झालता, हा माझा शेड्यूल वर्क ऑर्डर नंबर 456 आहे, त्यामुळे इथे 456 एंडिंगला आला आणि माझी एंट्री डेट 26 एप्रिल आहे, त्यामुळे 2604 म्हणून आलेलं आहे. एंटर केलं मी. या एंट्री मध्ये एवढी डिटेल्स फिल करून ऍक्सेप्ट करायचं. ती एंट्री सेव्ह होते. सेव्ह झाली की तुम्हाला आहे ना डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट्स ऑफ इन्व्हेंटरी किंवा इन्व्हेंटरी बुक्सला जरी गेला तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही टाईप केलं तुमच्या प्रोडक्टचं नाव फिनिश्ड गुड्स, तर तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स हायलाइट करेल आणि तो कोणत्या वर्क ऑर्डरच्या अगेन्स्ट आहे ते पण तुम्हाला इथे कळेल, कारण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वर्क ऑर्डर नंबर किंवा शेड्यूल नंबर रिफ्लेक्ट करतो. आता माझा 456 होता, तर मला ते दिसतंय 456 च्या अगेन्स्ट 99 स्टॉक माझा क्लोजिंग मध्ये आहे. आणि मी वाउचर्स मध्ये गेलो, 10 ला गेलो, सेल्स ला गेलो. जर मी कस्टमर नेम इथे सिलेक्ट करतो, डिलिव्हरी चलन तुम्ही देत असाल तर ते पण इथे करू शकता. आणि माझ्याकडे ऑर्डर नंबर आहे 2, ऑर्डर नंबर 2 मी सिलेक्ट केला. डोमेस्टिक आहे का एक्सपोर्ट, आता माझं सध्या डोमेस्टिक वाला आहे, तर केलं मी. लोकेशन विचारतं, FG गोडाऊन म्हणून टाकायचं आणि तुमचा जो बॅच नंबर आहे जो तुम्ही सेल करताय बॅच, तो इथे सिलेक्ट करायचा. त्याची क्वांटिटी टाकली, बॅच सिलेक्ट केली, 99, CGST SGST ऑटो येईल, बाकीच्या इन्फॉर्मेशनची काही गरज नाही. तिथे तुम्ही परत काही अटॅच करायचं असेल, सेल्स ऑर्डर तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होऊन जाते ऍक्च्युअल मध्ये. आणि जर तुम्हाला परत काही अटॅच करायचं असेल, तुम्ही एंटर केलं, तर अजून एक डॉक्युमेंट 2 म्हणून ऑप्शन शो करतं, त्याच्यामध्ये तुम्ही अटॅच केला, अटॅच मध्ये केलं तर अजून एखादी डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करू शकता त्याच्यामध्ये. तर मी ऍक्सेप्ट करतो. इनवॉइस नाही जनरेट करायचं. सो बेसिकली ही पूर्ण प्रोसेस झाली. आता त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे काही रिपोर्ट्स आहेत. बेसिकली लेजर रिपोर्ट झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या लेजर्सची संपूर्ण माहिती येते की लेजर नेम, लेजर ऍड्रेस, एरिया, लेजर ईमेल, ईमेल सीसी, त्या लेजर मध्ये काय काय डिटेल्स आहेत त्याची संपूर्ण माहिती येते. आणि दुसरा रिपोर्ट आहे अप्रुव्हल मेन्यू म्हणून, ज्याच्यामध्ये तुम्ही जे वाउचर्स GRN वगैरे केलेले आहेत, जर ते कोणी तुम्हाला अप्रूव्ह करायचे असतील किंवा अप्रूव्ह झालेले बघायचे असतील तर ते तुम्ही इथून चेक करू शकता. तिसरा आहे इंडेंट. इंडेंट मध्ये तुमच्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. एक तर इंडेंट वाउचर रजिस्टर, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की टोटल तुमचे इंडेंट किती टाकलेले आहेत तुम्ही. आता माझा 916 वाला इंडेंट आहे, त्याच्यामध्ये काय काय रॉ मटेरियल वगैरे होतं ते सगळं दिसतं. आणि दुसरा आहे इंडेंट पेंडिंग. जर काही इंडेंट पेंडिंग असतील तर त्या ह्या रिपोर्ट मध्ये हायलाइट करतील तुम्हाला. तिसरा आहे इंडेंट वाउचर क्लोज. तुमचे जे काही इंडेंट वाउचर क्लोज झालेले आहेत ते सगळे तुम्हाला इथे हायलाइट करतात. अजून तिसरा आहे प्री क्लोज. जर एखादा इंडेंट तुम्हाला प्री क्लोज करायचं असेल त्याचं ते ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये रिवर्क ऑर्डर रिपोर्ट, लोकेशन वाईज समरी, सेल्स अँड इनवर्टिंग रिपोर्ट, याच्यामध्ये तुम्हाला जो GRN रिपोर्ट आहे तो एका रो मध्ये हायलाइट करतो, टोटल त्याची समरी.
रॉ मटेरियल एवढे होते, या या आज बिल्ड क्वांटिटी एवढे होते 100 आणि टोटल क्वांटिटी 300 म्हणून रिसीव्ह झाली. स्किप केलं मी. अजून एक रिपोर्ट आहे क्यूसी डिपार्टमेंट म्हणून. त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर काही जीआरएन क्वालिटी चेकिंग साठी पेंडिंग असतील तर ते RM इनवर्ट इन्स्पेक्शन पेंडिंग मध्ये दिसतील. आणि जर काही FG स्टेजेस जे असतील त्यांना पण तुम्ही लॉक लावू शकता क्वालिटीचं, की माझं हे शिपिंग अँड डिस्पॅचचे स्टेज आहे आणि मी जर क्वालिटीनी चेक नाही केलं तर ते पुढे नाही जाऊ शकत. सो तिथे लॉक लावू शकतो आपण. आता हे रजिस्टर आहे RM इनवर्ट. त्याच्यामध्ये तुमचे जे GRN आहेत त्याची टोटल माहिती दिसते. आता हे पार्शली रिजेक्टेड 3 जे मगाशी मी थोड्या वेळा आधी मी रिजेक्ट केले होते 1 आणि 2 ते इथे हायलाइट करते. अजून एक रिपोर्ट आहे FG इनवर्ट. सेम वे जे काही FG च्या तुमच्या एंट्रीज आहेत त्या सगळ्या इथे हायलाइट करतात. त्याच्यामध्ये बॉम्ब रिपोर्ट म्हणून पण आहे. समजा माझा एक प्रोडक्ट आहे फिनिश प्रोडक्ट, त्याचा मला बॉम्ब बघायचा आहे, तर तुम्ही त्याचा बिल ऑफ मटेरियल इथे बघू शकता. रॉ मटेरियल 1, रॉ मटेरियल 2 आणि माझं ते कोणत्या बॉम्बच्या अगेन्स्ट. इथे बॉम्ब नेम येतं कटिंग, पेंडिंग और शिपिंग अँड डिस्पॅच. तर याच्यावरतून तुम्ही हायलाइट करू शकता आणि शेवटी त्याची क्वांटिटी येते 111. अजून एक ऑप्शन आहे, तुम्ही डेबुक मध्ये गेला आणि रिसिप्ट नोट एखादी ओपन केली तर तुम्हाला एक स्टिकर म्हणून प्रिंट होते इथे, की जे तुम्ही तुमच्या रॉ मटेरियलला स्टिक करून ठेवू शकता. आता माझं रॉ मटेरियल 1 आहे. मी थोडी माहिती फिलअप करतो. RM आणि प्रत्येक रॉ मटेरियलला पिन लोकेशन आपण दिलेलं आहे. सो मी समजा पिन लोकेशन माझं आहे B1A1. मी हे सेव्ह केलं, बारकोड वरती क्लिक केलं तर ते मला इथे हायलाइट करतं की माझं रॉ मटेरियल 1 आहे, बॅच नंबर हा आहे त्याचा आणि हे या लोकेशनला फिक्स राहतं. सो तुम्हाला एव्हरी टाइम रॉ मटेरियल वगैरे शोधायला किंवा परत ठेवायला इझी पडतं जर तुमच्याकडे पिन मॅनेजमेंट असेल. त्याच्याच अगेन्स्ट आता एक रिपोर्ट आहे सेल्स ऑर्डरचा. मी सेल्स ऑर्डर आउटस्टँडिंग मध्ये गेला तर इथे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये दिसेल की तुमची बॅलन्स क्वांटिटी काय आहे. आता माझ्याकडे 100 ची सेल्स ऑर्डर होती. लेजर वाईज गेलो, डायरेक्टली कस्टमर नेम टाकलं. इथे मला दिसतं ह्या प्रोडक्टची 2 क्वांटिटी पेंडिंग. एंटर केलं मी तर मला एक्सप्लोड होतो रिपोर्ट की हा सेल्स ऑर्डर नंबर होता माझा, सेल्स ऑर्डर 1. त्याच्या अगेन्स्ट ह्या तारखेला माझं 49चं सेल झालं आणि हा सेल्स ऑर्डर 2 होता. याच्या अगेन्स्ट ह्या तारखेला माझं 99चं सेल झालं. आणि ह्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला हायलाइट करतं ऑर्डर क्वांटिटी किती होती आणि बॅलन्स म्हणजे त्यांना अजून परत द्यायची क्वांटिटी किती आहे. 1 बॅलन्स आहे आणि त्याला जर ड्यू डेट तुम्ही टाकली असेल तर ओव्हर ड्यू पण हायलाइट करते. सो दॅट्स ऑल. थँक्यू.